काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने रस्त्यावर उतरलेले आहेत। आज मणिपूरमधून राहुल गांधींनी यात्रेला सुरुवात केली आहे। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही नेमकी कशी असणार आहे पाहूयात आपण। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात। मोदी मणिपूरचे अश्रू पुसायला आले नाहीत, शर्मेची बाब। मणिपूरमधून मोदींवर राहुल गांधींचा घणाघात। काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा मैदानात उतरलेत। मणिपूरच्या थौबल येथून राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली आहे। मणिपूर हेच भाजपाच्या राजकारणाचा खरा चेहरा अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे। आज तक हिंदुस्तान के प्रधानमंत्री मणिपुर में आपके आंसू पोंछने, आपसे गले लगने, आपका हाथ पकड़ने नहीं आए। शर्म की बात। शायद नरेंद्र मोदी जी के लिए, बीजेपी और आरएसएस के लिए मणिपुर हिंदुस्तान का भाग ही नहीं है। मणिपूरच्या इंफाळमधून भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात झाली, तर मुंबईच्या बीकेसी मध्ये या यात्रेची सांगता होणार आहे। मणिपूर ते मुंबई दरम्यान तब्बल 6713 किलोमीटर प्रवास या यात्रेतून केला जाईल। राहुल गांधी यांची ही यात्रा 66 दिवस चालणार आहे। देशातील 110 जिल्ह्यांमधून या यात्रेचा प्रवास असेल। लोकसभेच्या 100 मतदारसंघांमधून राहुल गांधींची पदयात्रा जाईल। दरम्यान राहुल गांधी यांच्या या पदयात्रेचा प्रवास कोणत्या राज्यातून आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून होणार आहे बघूयात। राहुल गांधी या पदयात्रेदरम्यान मणिपूर, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र असा 15 राज्यांचा प्रवास करणार आहे। तर महाराष्ट्रात 5 दिवस यात्रा असून नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई अशा 6 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाईल। राहुल गांधी यांच्या यात्रेवरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी निशाणा साधलाय। यात्रा जी आहे ती भारत जोडो यात्रा आहे, कारण भारत ऑलरेडी जोडला गेलेला आहे संविधानाने, आणि एवढे वर्ष राहुल गांधी यांचा पक्ष सत्तेवर होता त्यावेळेला भारत जोडला नाही का? त्यावेळेला भारत जोडला नाही म्हणून तुमच्यावर आता भारत जोडण्याची पाळी आलेली आहे। लगेच आता नरेंद्र मोदी आले आणि 8-9 वर्षामध्ये भारत तुटला गेला असं भावना व्यक्त करणं अयोग्य आहे। त्यांची यात्रा इथपर्यंत दिवस तर काँग्रेसचे किती लोक आमच्याकडे येतील हे त्यांनाही कळणार नाही। त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। यात्रा आजपासून सुरू, काँग्रेस आजपासून सुरू। यात्रेची हादरी तुम्हाला बसायला लागली का? आमची हादरी त्यांना बसायला लागलेली आहेत। यात्रा मुंबईपर्यंत दिवस ते कुठे राहतील ते त्यांना सुद्धा कळणार नाही। आगामी लोकसभेसाठी भाजपानं जोरदार तयारी सुरू केली आहे। निवडणुकीसाठी भाजपाकडे राम नामाचा मोठा मुद्दा आहे। याला उत्तर देण्यासाठी राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेच्या मार्गावर चालू लागलेत। भारत जोडो यात्रेच्या मागच्या टप्प्यातही राहुल गांधी यांना मोठं यश मिळालं होतं। भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 145 दिवसांचा प्रवास राहुल गांधी यांनी केला होता। तर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधून गेली होती। या राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। त्यापैकी कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेसला या पदयात्रेचा फायदा झाला, परंतु राजस्थान, मध्य प्रदेश सारख्या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही। लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात राममय वातावरण करण्याचा भाजपाचा विचार आहे।
22 जानेवारीला राम मंदिराच्या लोकार्पणानंतर भाजपा पूर्ण ताकदीने कामाला लागेल। दुसरीकडे राहुल गांधी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्यात। हात हातात घेऊन लोकांसोबत संवाद साधणार आहे। त्यामुळे मोदींच्या लाटेत राहुल गांधी यांचं हे प्रेमाचं दुकान चालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।